पाड्याचं म्हणला तर हे आमचा शिल्लक कमाई म्हणायचं। बरं जी एक्स्ट्रा कमाई जे म्हणतो ना आपण ती आमची ही एक्स्ट्रा कमाई। ह्या म्हशी आपण पंडित डेअरी फार्म कर्नाल हरियाणा सनी पंडित यांच्याकडून खरेदी केलेल्या आहेत सगळ्या। तर असं नियोजन आहे, दूध देणारे एका साईडला ठेवलेत, गाभण एका साईडला ठेवलेत। आम्ही पहिला रू रेडी घेतली होती पहिल्या वेताची। तर ही आज दाताला 6 दात आहे, आमच्याकडे आज गाभण आहे 4 महिन्याची। मला जेवण चांगलं भेटलं तर आपली तब्येत चांगली राहणार आहे। चाऱ्याचं नियोजन आणि त्यांच्या खाण्याचं नियोजन जर असेल तर साधारण लागून निघल्यापासून म्हणजे गाभण राहिल्यापासून 7 ते 8 महिने दूध देतात। आता सध्या माझ्याकडे साधारण 12 लिटर पासून ते 20-21 लिटर पर्यंत म्हशी आहेत। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हैस पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर जर आपण शून्यातून जर आपण कोणत्या जर व्यवसायात जर सुरुवात करत असेल तर तो कशा पद्धतीने आपण म्हणजे तो कशा पद्धतीने आपण शिखरावरती न्यायचा आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला तो यशस्वी करायचा आहे, अशा गोष्टीची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूर लाईक करा। कारण शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन काहीतरी माहिती किंवा जे शेतकऱ्यांचे जे काही अनुभव आहेत हे थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक काम करतोय। त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, आज आपण एका शेतकऱ्यांच्या फार्मवरती आलेलो आहे। पहिल्यांदा आपण त्यांची संपूर्ण ओळख आणि पत्ता जाणून घेऊयात। नमस्कार दादा। नमस्कार। तर तुमची संपूर्ण ओळख आणि इथला पत्ता सांगा। माझं नाव अमोल लक्ष्मण शिंदे, शिरसवडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मग आता तुमचा हा जो म्हैस पालन हा जो व्यवसाय आहे हा मग किती वर्षांपासून तुम्ही या म्हैस पालन व्यवसायामध्ये आहात आणि आता किती म्हशी आहेत तुमच्याकडे? हा व्यवसाय चालू करून मला 2 वर्ष झालेले आहेत आणि आता सध्या माझ्याकडे 45 सगळी जनावर आहेत। आणि मग तुमचं आता दूध किती लिटर जाते सध्याला? एका टायमिंगचं 130 लिटर। एका टायमिंगला 130 लिटर। आणि मग हा व्यवसाय सुरू करत असताना म्हणजे कसा व्यवसाय सुरू केला त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एकदम पहिल्यापासून तुमचा व्यवसाय? हा व्यवसाय सुरू करताना असं परिस्थिती होती की सुरुवातीला आपण 3 मशीनपासून सुरुवात केली। त्याच्यानंतर स्टार्टअप चांगलं वाटल्यानंतर 10 मशीन 10 मशीने 4-4 महिन्याच्या पोझिशनमध्ये 10 मशीने आपण 3 वेळेस म्हशी आणल्यानंतर आणि ती सुरुवात झाली। मग ह्या 2 वर्ष कंप्लीट झाली, म्हणजे 2 वर्ष व्यवसायाला पूर्ण झाली। आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की सध्याला आपण बघतो की चारा नियोजन ही खूप महत्वाचं नियोजन आहे। म्हणजे कुठलं पण जर आपल्याला गाय पालन करायचं असू द्या किंवा म्हैस पालन करायचं असू द्या, आपल्याला चारा हा सगळ्यात महत्वाचा। चारा नियोजन आपल्या गोट्यावरती कसं आहे? चाऱ्याचं नियोजन एका टायमिंगला माझ्याकडे गव्हाचा गौंडा आणि एका टायमिंगला मक्याची कुट्टी असं चालतं। ओला चारा एका टायमिंगला 18 ते 20 किलोच्या रेंज मध्ये मक्याची कुट्टी आणि सुका चारा गव्हाचा गौंडा म्हणतो आपण त्याला, तो पंजाब वरून येतो। त्याचा रेट साधारण 12 रुपये ते 13 रुपयाच्या रेंज मध्ये बसतो। तो साधारण 3.5-4 किलो एका जनावरासाठी आम्ही वापरतो। आपल्याला ओल्या चाऱ्यासोबत एक साधारण 4 ते 5 किलो चारा सुका देणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्या जनावरांची पाणी प्यायची कॅपॅसिटी आणि दूध लॉंग टर्म द्यायचा जो प्रेड आहे तो चांगला राहतो आणि गाभण प्रेड पण चांगला आहे, गाभण राहण्याला अडचण येत नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात। आता आणखीन एक सगळ्यात म्हणजे महत्वाचा प्रश्न की किती लिटर पासून तुमच्याकडे कमीत कमी किती लिटर पर्यंत दूध देतात आणि जास्तीत जास्त किती लिटर पर्यंत दूध देतात? आता सध्या माझ्याकडे साधारण 12 लिटर पासून ते 20-21 लिटर पर्यंत म्हशी आहेत। 12 लिटर पासून ते 20-21 लिटर पर्यंत। आता सगळ्यात आणखीन एक दुसरा प्रश्न असा की आता समजा एखाद्या शेतकऱ्याला जर म्हैस पालन जर सुरू करायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा त्या शेतकऱ्यांनी कसं म्हैस पालन सुरू करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? आता ज्या शेतकऱ्यांना म्हैस पालन सुरू करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी मला वाटतं साधारण सुरुवातीला एक 5 म्हशीपासून स्टार्टअप करून 4 महिन्यासाठी वाढवत जाऊन 12 महिने हा जनावर भरली पाहिजे गोट्या। म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, दुधाची लेवल आणि जो आपल्याला गोट्यामध्ये लागतो तो मेंटेनन्स व्यवस्थित टिकून ठेवता येतो। काळ म्हणजे अशी परिस्थिती आहे की लोकांचा समज आहे फक्त की म्हैस जास्त काळ दूध देत नाहीये। आमच्याकडे अशा म्हशी आहेत की चाऱ्याचं नियोजन आणि त्यांच्या खाण्याचं नियोजन जर असेल तर साधारण लागून निघल्यापासून म्हणजे गाभण राहिल्यापासून 7 ते 8 महिने दूध देतात।
आणि दूध देताना 8व्या महिन्यात आमची अशी परिस्थिती आहे साधारण की आम्ही 3 ते 4 लिटर ह्या पोझिशनवर म्हैस आठवतो बर बर ह्या रेंजमध्ये. हा फक्त माणसांचा किंवा शेतकऱ्यांचा समज आहे की दूध जास्त दिवस म्हैस देत नाहीये. तुम्ही चारा व्यवस्थित वापरला व्यवस्थितच दूध देणार. म्हणजे चाऱ्यावरती सगळं आपलं डिपेंड. सगळं डिपेंड चाऱ्यावरती. आपल्याला जेवण चांगलं भेटलं तर आपली तब्येत चांगली राहणार आहे. बरोबर आहे. हे परिस्थिती आहे. बरोबर ते सुखी ठेवलं तर शेतकरी सुखी राहणार आहे, नाहीतर राहणार नाही. बरोबर. मग तो प्रॉब्लेम येणार. बरोबर. आता आणखीन एक असा महत्वाचा प्रश्न की मग गोट्यात बारकावे कुठले कुठले कोणत्या कोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतंय सगळ्यात महत्त्वाचं? गोट्यात बारकावे फार आहेत, ते 2 आणि 4 सांगू शकत नाही आपण. बरोबर. तरी महत्त्वाचं आहे. त्यातून चारा नियोजन आहे, पाण्याचं नियोजन आहे, मिनरल मिक्सचर आहे, डिवर्मिंगचं टाइम टू टाइम 3 ते 3.5 4 महिन्याला आपल्याला डोस घ्यावाच लागते. ह्या सगळ्या गोष्टी वापरून आणि बारकाईने लक्ष देऊन केलं तर दूध व्यवसाय हा सक्सेस होऊ शकतो. बरोबर. म्हणजे आपण सगळ्यात महत्वाचं स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतः शेतकऱ्यांनी लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. बरं. त्याच्याशिवाय दूध व्यवसाय सक्सेस होऊ शकत नाही. बाहेरच्या लोकांवरती तर अजिबातच होऊ शकत नाही, कारण ते 3 महिन्याला आणि 4 महिन्याला बदली होते. बरोबर आहे. त्याच्यासाठी माणसं रेग्युलर राहणारी पाहिजेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला ती कळलं पाहिजे. स्वतःला कळलं पाहिजे. खाद्यामध्ये आता सध्या सरकी पेंड आणि हरभरा चुनी वापरतो. हे साधारण एका जनावरासाठी आपण 3.5 किलो ताण्या जनावरासाठी वापरतो. भाकड जनावरासाठी 2 किलो वापरतो. हा खाद्याचा विषय असा आहे की जेवढा चांगल्या क्वालिटीमध्ये मिळेल तो वापरलं पाहिजे. बरं. आणि आपल्याला आणखीन काय म्हणजे मॅनेजमेंटमध्ये साधारण की सगळ्या गोष्टी चाऱ्यापासून येतात. ते सगळ्या पूर्ण गोष्टी येणार त्याच्यामध्ये. तर आपण चारा हा चांगलाच ठेवला पाहिजे. सुका चारा एका टायमिंगला साधारण 3 ते 4 किलो. आपल्याला दुसऱ्या टायमिंगला ओला चारा काय असेल तो. डिवर्मिंगच्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या झाल्या पाहिजेत आणि सरकी वगैरे व्यवस्थित. ह्याच्या पलीकडे मॅनेजमेंट मला नाही वाटत काय करता येईल. बरोबर. तर आणखीन याच्या पुढचा असा आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मग ह्या ज्या संपूर्ण ज्या तुमच्या म्हशी आहेत ह्या तुम्ही कुठून खरेदी केलेल्या आहेत? ह्या म्हशी आपण पंडित डेअरी फार्म कर्नाल हरियाणा सनी पंडित यांच्याकडून खरेदी केलेल्या आहेत. बर. मग कसा वाटतो व्यवहार त्यांचा? काय त्यांचा व्यवहार 1 नंबर आहे आता सध्या तरी. काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं शेतकऱ्यांनी अवश्य त्यांच्याकडे भेट द्यावी आणि खरेदी करावी. बर. आता याच्या पुढचा आणखीन प्रश्न की मग किती रेंज पासून किती रेंज पर्यंत घेतले तुम्ही? माझ्याकडे आता सध्या साधारण 1,30,000 ते 2,20,000 पर्यंतची खरेदी आहे. बर. आणि तिथून पुढचा खर्च वेगळा आहे. साधारण काय 7-8 हजार रुपये एका म्हशीला येतो. बरोबर. म्हणजे ही निव्वळ किंमत तिथली 1,20,000 ते 2,20,000 पर्यंत. बर. आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मग तुम्ही कसं म्हणजे चेक करून घेतल्या काय सांगाल त्याच्या? आपण त्यांच्याकडे वेलेल्या म्हशी घेतो. 3 टाइम 4 टाइम दूध काढूनच म्हशी घेतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर सगळ्या म्हशी चेक करून घेतो. 2 टाइम आपण दूध काढलं, 3ऱ्या टायमिंगला आपल्याला पसंत नाही पडलं तर आपण ती म्हैस खरेदी करत नाही. व्यवहार झालेला असला तरी पण सनी सेटने आजपर्यंत आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हा. आणि मग एकदा जर तुम्ही समजा सिलेक्शन केली म्हैस तुम्हाला जर ती नको वाटली तर तुम्ही ती कॅन्सल पण केली का? हो, आम्ही कॅन्सल केलेली आहे. बरोबर. मग त्याची पण काय अडचण आलेली नाही. बरं. आणि किती लॉट आतापर्यंत आणलेत तुम्ही? आतापर्यंत आम्ही 10 मशीनचे त्यांच्याकडून 3 लॉट आणलेले आहेत आणि 3ही लॉट आमच्याकडे सक्सेस आहेत. दादा मला सांगा, तुम्ही एका म्हशीची आम्हाला माहिती द्या, किती लिटर दूध देते आणि किती किमतीला खरेदी केली? हा. आता आपण ही म्हैस पाहिली तुम्ही तर साधारण ह्या म्हशीने आम्हाला 18-19 लिटर दूध दिलेलं आहे. बरं. किती वेताची ही म्हैस? आमच्याकडे घेताना आम्ही दुसऱ्या वेताची घेतली होती. आता ह्या म्हशीने आम्हाला 17-18-19 लिटर ह्या रेंज मध्ये दूध दिलेलं आहे. आणि किंमत आहे हिची 1,20,000 रुपये. 1,20,000 तिथं तुम्हाला किंमत? तिथली किंमत. बरं. त्याच्यानंतर ही पुढची म्हैस आहे आमच्याकडं. आम्ही पहिला रेडी घेतली होती पहिल्या वेताची. बरं. तर ही आज दाताला 6 दात आहे. आमच्याकडे आज गाभण आहे 4 महिन्याची आणि हिने आम्हाला दूध दिलंय 16 लिटर. हिची किंमत आहे आम्हाला 2,20,000 रुपये. बरं. 2 टायमाचं 16 लिटर? 2 टायमाचं 16 लिटर दूध. बरं. आणि तिची किंमत आहे आम्हाला 2,20,000 रुपये. 2,20,000. त्याच्यानंतर ही म्हैस आहे आमच्याकडं. हिने आम्हाला 15 लिटर दूध दिलेलं आहे. बरं. हे 3ऱ्या वेताची या. बरं.
तर हिने 15 लिटर दूध दिलेलं आहे. ही आमची खरेदी 1,70,000 रुपयांची. 1,70,000 रुपयांची. बर ठीक आहे. पुढची हट हट. आता ही म्हैस आमच्याकडे 13-14 लिटर दूध दिलेलं आहे. बर 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 13 ते 14 लिटर. आमची ही जी खरेदी आहे 1,35,000 रुपये. 1,35,000 रुपये. आणि किती दूध देते ही? हिने 13 लिटर 14 लिटर ह्या रेंज मध्ये दूध दिलेलं आहे. बर आता आणखी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की चांगली जी दूध देणारी जी म्हैस आहे ही कशी ओळखायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आपल्याला चांगली दूध देणारी म्हैस म्हणजे तुम्ही आता ही म्हैस दाखवा. ह्या म्हशीने आम्हाला 19-20 लिटर दूध दिलेलं आहे. ह्या म्हशीने. आता ही जी दुधाची लाईन दाखवा तुम्ही. हो का, हे दुधाची लाईन आहे. हे बघून हे कासाची ठेवण आहे. हे कप्पे कासाचे कसे आहेत बघा. एकदम छान. म्हणजे 19 ते 20 लिटर ह्या म्हशीने आम्हाला दूध दिलेलं आहे. तिची शिंगाची क्वालिटी, तिची ही स्किन एकदम पातळ, पाहिजे तशी हातात येते चिमट्यामध्ये अशी. असं ओळखून ही दुधाची लाईन बघितली पाहिजे. शिर दोरा सगळं पाहूनच. बर बर पुढच्या म्हशीच सांग. आता हे म्हैस आहे आपल्याकडं. ह्या म्हशीने आपल्याला 16 लिटर दूध दिलेलं आहे. आपल्याकडे दुसऱ्या वेताची आहे. बर बर आणखीन दात शिल्लक आहेत दाखवायचे असले तर 4च दात दिसत आहेत. बर 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 राहू दे ठीक आहे. आणि किती किमतीला घेतली ही? 1,65,000 रुपयांची खरेदी आहे आमची. 1,65,000 रुपयांची. बर ठीक. त्याच्यानंतर हे आता आपल्याकडे 16-17 लिटर दूध देते. 1,42,000 रुपयांची खरेदी आहे हिची. 1,42,000 रुपयांची. आपण सुरुवातीला गोठ्यामध्ये आलो तर आपल्याला पहिल्या स्टार्टला कुटी मशीन आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या समोर सुक्या चाऱ्याचं नियोजन आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर पाहिलं तर ही साईड आहे गोठ्यातली. हे उजव्या साईडची साईड आहे आपली. तर पूर्ण दूध देणाऱ्या म्हशी आपल्या ह्या साईडला आहेत. गाभण म्हशी आपल्या डाव्या साईडला आहेत सगळ्या. तर असं नियोजन आहे. दूध देणारे एका साईडला ठेवलेत, गाभण एका साईडला ठेवलेत. बरं ह्याची लांबी किती आहे सगळी? आपली लांबी 80 फूट आणि रुंदी 33 फूट आहे. बरं बरं त्याकडे हा बुल आहे. ह्या बुलची माहिती साधारण आता आपले कडदात करतोय. कडदातला आहे. आपण त्याला 1,40,000 रुपयाला खरेदी केलेलं आहे. आणि बुल हा गोट्यात पाहिजे. त्याच्या सहवासामध्ये मशीनचा जो काही माझ्या याचा प्रेड आहे तो एकदम व्यवस्थित चालतो. बुल गोट्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 10 म्हशी सांभाळायच्या त्या शेतकऱ्यांनी बुल हा सांभाळलाच पाहिजे. बरं तुमच्या ज्या पाड्या तुम्ही तयार केलेल्या आहेत ह्या कशा आहेत आणि किती महिन्याच्या आहेत? आता जर तुम्ही पाड्याचं म्हणला तर हे आमचा शिल्लक कमाई म्हणायचं. जी एक्स्ट्रा कमाई जे म्हणतो ना आपण ती आमची ही एक्स्ट्रा कमाई. साधारण ह्या पाड्या तयार करायला आम्हाला 2 वर्ष गेलेले आहेत. तुम्ही पाड्यांची क्वालिटी बघू शकता. पाड्यांची वजन बघा, शिंगांची लेंथ बघा, शिंगांची क्वालिटी बघा. त्यांची पाठीमागं तुम्हाला पाहिजे असेल तर सडांची पण क्वालिटी बघा. एवढी छान सड बरोबर आणि एवढ्या छान पाड्या वजनाला ही आपली खरी कमाई. उद्या आपण म्हशी जर खरेदी करायला गेलो तर ह्या म्हशी आपल्याला 1.5-2 लाखांनी खरेदी करावं लागतात. आपण साधारण प्रत्येक गोट्यामधून प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षाला साधारण 5 ते 6 पाड्या ह्या तयारच केल्या पाहिजेत. बरोबर. आणि तीच खरी आपली कमाई. बरोबर. तर मंडळी तुम्ही बघितलं असेल की एकदम सुसज्ज प्रकारचं नियोजन या गोठ्यावरती आपल्याला दिसतंय. तुम्हाला देखील अशाच प्रकारचा जरी गोठा चालू करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्कीच कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी भेटेल मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय जवान जय किसान, धन्यवाद.